नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आरटीओ एमव्हीआय या पदासाठीच्या नवीन माहिती आणि या नवीन पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांसाठीच्या या ज्या काही ऍडिशनल माहिती आहे की जे नवीन विद्यार्थ्यांना माहित नाही, अशासाठी आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आरटीओ एमव्हीआय हे कोण होऊ शकतं, काय शैक्षणिक पात्रता याच्यासाठी लागते आणि शारीरिक पात्रता आहे का, आणि महिलांसाठी आणि जेंट्स उमेदवारासाठी ती काय आहे हे बघणार आहोत. त्याच्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आमच्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे अपडेट जे आहे ते तुम्हाला मिळत जातील. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, ज्याला आपण असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर म्हणतो, आरटीओ एमव्हीआय म्हणतो, तर कोण देऊ शकतं, शैक्षणिक पात्रता काय लागते आणि शारीरिक पात्रता काय, याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. जे विद्यार्थी आता तयारी करायला सुरुवात केलेली आहे किंवा ज्यांना वाटतं की आपल्याला या पर्टिक्युलर पोस्टसाठी तयारी करायची आहे, त्यांनी संपर्क करायचा आहे 788 781 1411 या क्रमांकावरती. याच्यामध्ये प्री जी नॉन टेक्निकल आहे आणि मेन्स जी टेक्निकल आहे, या दोन्ही परीक्षांची तयारी करून घेतल्या जाईल. आणि तसंच स्पेसिफिकली हे गट क चं पद आहे त्याबद्दलची सगळी माहिती याच्यामध्ये असेल. 1 वर्षाची वॉरंटी असेल या पर्टिक्युलर कोर्सला आणि रेकॉर्डेड बॅच आहे ही. ओके, आणि याच्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही सगळे पॉइंट्स तुमचे कव्हर होणार आहेत. आता सगळ्यात महत्वाचं की काय एज्युकेशनल क्रायटेरिया लागतो, म्हणजे शैक्षणिक पात्रता अर्हता काय लागते. तर मी जसं सांगितलं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे पदविका. आता पदविका म्हणजे ज्याला आपण डिप्लोमा म्हणतो, तर डिप्लोमा लेवलची पोस्ट आहे. ओके, गट क चं पद असल्यामुळे डिप्लोमा लेवलची पोस्ट आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मिनिमम क्रायटेरिया आहे तो तुमचा 10वी प्लस डिप्लोमा किंवा 12वी प्लस डिप्लोमा. ज्यांचा 2 वर्षाचा डिप्लोमा झाला असेल, म्हणजे 12वी करून डिप्लोमाला गेले, ते विद्यार्थी सुद्धा इथे पात्र आहेत. ओके, तर ह्या लेवलचे जे विद्यार्थी आहेत ते सगळे इथे पात्र आहेत. ओके, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की 10वी तुमची झालेली असली पाहिजे, एसएससी आपण ज्याला म्हणतो. ओके, त्याच्या व्यतिरिक्त जर विद्यार्थ्यांनी पदवी धारण केलेली असेल, ओके, ग्रॅज्युएशन असेल, ग्रॅज्युएट असेल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी, तर तो विद्यार्थी सुद्धा इथे पात्र आहेत. आता कुठल्या कुठल्या ब्रांचेस पात्र आहेत ते पण जाणून घेऊया. तुमचा डिप्लोमा किंवा डिग्री चालतं. सगळ्यात महत्वाचं की मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ओके, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे सर्व विद्यार्थी डिप्लोमा किंवा डिग्री हे पात्र आहेत. दुसरं आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल स्वयंचल ज्याला म्हणतो आपण. तर तुमचा 3 वर्षाचा डिप्लोमा किंवा 4 वर्षाची डिग्री तुम्ही केलेली असली पाहिजे. तर ज्या विद्यार्थ्यांनी ह्यापैकी 2 स्पेसिफिक ज्याला म्हणतो आपण की एज्युकेशन पैकी धारण केलेलं असेल एक जरी, तर ते पात्र आहेत. काही विद्यार्थी 10वी नंतर पदविका करतात, पदविका नंतर पदवी करतात, ते सुद्धा पात्र आहेत. बरं, फक्त 2च ब्रांच पात्र आहेत का इथे, ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकल? तर नाही विद्यार्थी मित्रांनो, त्यांचे GR आले होते मध्ये, आणि त्या GR नुसार शासनाच्या डिप्लोमा इन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन मशीन टूल मेंटेनन्स, डिप्लोमा इन फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन फॅब्रिकेशन अँड इरेक्शन इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन प्लांट इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन मेटलर्जी, हे विद्यार्थी सुद्धा पात्र आहेत. म्हणजे ह्या ब्रँचेस सुद्धा पात्र आहेत. तसंच ज्यांचा मेकॅट्रॉनिक्सचा डिप्लोमा झालेला आहे, डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, ते सुद्धा पात्र आहेत. ज्या विद्यार्थ्यांचा पॅकेजिंग टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा झालाय ते विद्यार्थी सुद्धा पात्र आहेत. म्हणजे डिप्लोमा मेकॅनिकलच्या ज्या अलाइन ब्रँचेस आहेत ते सगळे विद्यार्थी इथे पात्र आहेत. आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे बघा, बॅचलर डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, बॅचलर डिग्री इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, बॅचलर डिग्री इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग आणि बॅचलर डिग्री इन इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, एवढे विद्यार्थी इंजिनिअरिंगचे सुद्धा पात्र आहेत. ओके, तर त्याच्यामुळे लक्षात घ्या की नुसतं मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल नाही, तर हे डिग्री आणि डिप्लोमाचे विद्यार्थी सुद्धा पात्र आहेत. ओके, आता सगळ्यात महत्वाचं की जे मुख्य परीक्षा असते त्याची, आता ही याच्या अगोदरची 2020 ची झाली होती, त्याचा रेफरन्स आपण घेतलेला आहे. तर याच्यामध्ये स्पेसिफिकली तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे, म्हणजे तुम्ही BE किंवा BTech केलं असेल
किंवा तुमचा डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल किंवा डिप्लोमा इन प्रोडक्शन असेल, जे काही असेल, हे जे आहे तुमचं जर परस्युइंग असेल, तुम्ही करत असाल, तर तुम्ही पूर्व परीक्षेला फॉर्म भरू शकता आणि देऊ शकता. म्हणजे इथे अपिअरिंग चालतं. पण समजा तुम्ही पूर्व परीक्षा क्रॅक केली आणि तुम्ही पात्र झालात मुख्य परीक्षेसाठी पात्र झालात, तर मुख्य परीक्षेसाठी परत एकदा आपल्याला काय करावं लागतो? फॉर्म भरावा लागतो आयोगाचा. एमपीएससी थ्रू होतात ह्या एक्झाम. तर हा जो फॉर्म आहे, हा फॉर्म भरण्याची जी लास्ट डेट असते, शेवटची अंतिम तारीख असते, त्या तारखेला मात्र तुमचा डिप्लोमा असेल किंवा डिग्री असेल हे कंप्लीट झालेलं असलं पाहिजे. ते इथे मेन्शन केलेलं आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर परस्युइंग असाल, फायनल इयरला असाल तर आणि ऍडव्हर्टाइजमेंट आली तर प्री देऊ शकता तुम्ही. पण मेन्स देण्याच्या अगोदर, मेन्सचा फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुमच्या हातामध्ये सगळं ग्रॅज्युएशन, डिप्लोमा असला पाहिजे. येतंय लक्षात? आता सगळ्यात महत्वाचं की फिजिकल मध्ये लक्षात ठेवा. ओके, स्पेसिफिकली जो फिजिकल मेल साठी आहे आणि जो फिमेल साठी आहे, ओके, आणि मेल साठी आहे सपोज, तर लक्षात घ्या मेल साठी जी हाईट आहे ही 163 सेंटीमीटर आहे, विदाउट एनी वी कॅन से दॅट सपोर्ट. कुठलेही चप्पल, खडगं वगैरे पायात नाही पाहिजे. आणि मुलींसाठी ही जी हाईट आहे ही आहे 155 सेंटीमीटर, मेल फिमेल. मेल साठी चेस्ट दिलेली आहे बघा, फुगवून आणि न फुगवून 79 सेंटीमीटर आहे आणि 5 सेंटीमीटरनी ती एक्सपांड झाली पाहिजे, प्रसरण पावली पाहिजे. ओके. आणि स्पेसिफिकली मुलींसाठी वजनाचा क्रायटेरिया आहे, इथे वेट आहे. यांचं वजन किती? 45 केजी पेक्षा कमी नको, कमीत कमी 45 किलो. ओके. तर ज्या मुलींची तब्येत नाही त्यांनी आतापासूनच स्पेसिफिकली वजन वाढवायला सुरुवात करू शकता. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आहे बघा. मेल साठी आणि फिमेल साठी हाईट कॉमन आहे, मेल साठी चेस्ट आहे आणि इथे वेट आहे. ओके. लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला जर कलर ब्लाइंडनेस असेल, तर तुम्हाला ही एक्झाम देता येणार नाही, तुमचं सिलेक्शन होणार नाही. कलर ब्लाइंडनेस चालत नाही. पण जर चष्मा असेल आणि चष्म्यासोबत तुमची दृष्टी चांगली असेल किंवा तुम्हाला चष्मा नसेलच तर तुम्ही पात्र आहात. जे रंगांध नसून, कलर ब्लाइंडनेस नको, ज्यांची दृष्टी चष्म्यासह वा चष्म्याशिवाय चांगली आहे, असे सगळे विद्यार्थी फिजिकल फिट आहे. ओके. तर लक्षात घ्या, इथे नुसतं एज्युकेशन नाही कामाचं, तर तुमचं फिजिकल फिटनेस सुद्धा याच्यामध्ये महत्वाचा आहे. ओके. अजून तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर नक्की आम्हाला कळवा. आणि परत एकदा सांगतो, आपला IVR क्रमांक आहे 788 781 1411. याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. ही बॅच आहे, कंप्लीट रेकॉर्डेड बॅच आहे, जी तुम्ही घेऊ शकता. त्या बॅचचे फीचर सगळे आहेत मी तुम्हाला जसे सांगितलेत. आणि जर तुम्हाला याची अजून माहिती पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये ह्या सगळ्या लिंक्स दिलेल्या आहेतच, नंबर सुद्धा दिलेले आहेत. आणि जर तुम्हाला अजून वाटत असेल की सरांनी या पर्टिक्युलर टॉपिक वरती व्हिडिओ करावा आणि आम्हाला माहिती द्यावी, तर तसं सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही कमेंट करू शकता. ओके. थँक्यू सो मच फॉर दिस पर्टिक्युलर सेशन and just you transfer this particular, we can say that link to n number of friends. जे काही तुमचे मित्र आहेत त्या सगळ्या मित्रांना याची लिंक शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त हा व्हिडिओ वेगवेगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. थँक्यू सो मच.